नमस्कार. सखी कलेक्शन या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला मापाच्या ब्लाऊजनुसार 42 इंचाची कटोरी कशी शिवायची हे दाखवणार आहे. हे बघा, मी अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घेतलेला आहे. त्यावरती कटोरी कशी टाकायची आपल्याला ते मी दाखवणार आहे. मापे टाकूयात आता. हे बघा, 10.5 इंचाची मी कटोरी घेतलेली आहे तयार करून. 42 इंचासाठी मी 10.5 इंचाची कटोरी घेतलेली आहे. आता आपण खालचे टक्स टाकून घेऊया. ही क्रॉसपट्टी आहे. 4 इंच वरती, 3.5 इंच खाली अशी तयार करून घेतलेली आहे. आता आपण कटोरीवर मापे टाकूयात. फोल्ड करून घेतलेला आहे मी मध्यभाग. त्यावरती आपल्याला आता मार्किंग करून घ्यायची आहे. 10.5 इंचाची कटोरी असल्यामुळे मी 2.25 इंचावर आडवा टक्स टाकते आणि उभा टक्स मी 3.5 इंचावर टाकणार आहे. आता ही एक लाईन ड्रॉ करून घेते. तुम्ही कमी जास्त कटोरी असेल तर त्यानुसार मापे टाकू शकता. आता यावरती शिलाई मारून आपल्याला कटोरीचा टक्स तयार करून घ्यायचा आहे. बघा आता कशा प्रकारे आपली कटोरी तयार झालेली आहे. छान असा टक्स तयार झालाय. आता आपण ही कटोरी जोडून घेऊयात. दोन्ही भाग एकमेकावर ठेवून जोडून घेऊयात आता आपण. त्यानंतर आता खालच्या साईडला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. बघा कशी कटोरी तयार झालेली आहे. आता आपण खालच्या साईडला क्रॉसपट्टी जोडूयात. ही क्रॉसपट्टी ठेवून आता मी उलट साईडनं शिवून घेणार आहे. आणि हा जो टक्स आहे, हा टक्स आता आपल्याला मध्यभागी फोल्ड करून आपल्याला त्यावरती शिलाई घ्यायची आहे. त्यामुळे काय होते, जो टक्स आहे तो जास्त दिसत नाही आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येते. आणि खालचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. आता हुक लावायला पट्टी तयार करून घेऊयात. आता ही आपण पट्टी थोडीशी खालच्या साईडला जास्त सोडलेली आहे, कारण ती खाली दुमडून घ्यायची आहे. आणि यावरती आता आपण काय करूयात, पट्टीवर दाबटीप टाकून घेऊयात. आणि ही जी खालची उरलेली पट्टी आहे ती आतमधल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आणि वरतून दाबटीप येऊ द्यायची. आता ही हुकाची पट्टी असल्यामुळे खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला. आणि वरच्या साईडला पाइपिंग करून एक भाग आपला तयार झालेला आहे. अशा प्रकारे 42 इंच छातीची कटोरी मी तुम्हाला दाखवलेली आहे कशी तयार करायची ते. कशी वाटली यावरती कमेंट करा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.